ठीक आहे. स्क्रीन विजिबल आहे का? येस सर. Yes. ओके. कालचे क्वेश्चन आन्सर पाहिले का? काल लेसनचे. हॅलो, कालच्या लेसनचे क्वेश्चन आन्सर लिहिले का? नाहीत लिहिले? अभ्यास करा बरं का, आपली टेस्ट आहे आता. परवा टेस्ट घेणार आहे आपण, युनिट नंबर 5, त्यानंतर लेसन नंबर 1, 2 आणि 3. त्यानंतर राहिलेले लेसन वर घेऊया आपण पुढं. युनिट टेस्ट 2 जानेवारी ते 5 जानेवारीच्या दरम्यान असेल. ओके. ठीक आहे. लेसन नंबर 4 आहे आपला, तो आज आपण चालू करतोय. लेसन नंबर 4 हा थोडासा एका व्यक्तींचं इथं माहिती दिलेली आहे की त्या व्यक्तीनं एखाद्या हॉस्पिटलमध्ये जाऊन किंवा एखाद्या व्यक्तींना किंवा काही व्यक्तींना की जे हेल्पलेस आहेत त्यांना कशा पद्धतीने मदत केलेली आहे, तर त्यांचं चित्र इथं घेतलं आहे किंवा त्याचं इथं वर्णन दिलेलं आहे. ती व्यक्ती सध्या आहेत पहा, जे व्यक्ती आपण पाहणार आहोत ते व्यक्ती सध्या आहेत. तर पहा, लेसनचं नाव आहे अ मसिहा फॉर द अबंडन्ड सिक. अ मसिहा फॉर द अबंडन्ड सिक असं लेसनचं नाव आहे. त्याचे रायटर आहेत बाय सौतिक बिस्वास असं त्यांचं नाव आहे की हा लेसन त्यांनी लिहिला आहे. सौतिक बिस्वास यांनी हा लेसन लिहिलाय पहा. आता मसिहा म्हणजे काय हो? मसिहा म्हणजे काय म्हटलं जातं, तर एखाद्या व्यक्ती हा इतरांना मदत करणारा किंवा ज्या व्यक्ती खरंच असहाय्य असतात त्या व्यक्तींना मदत करणारा, त्याला आपण मसिहा असं म्हणतोय. ओके. त्यानंतर अबंडन्ड सिक म्हणजे काय पहा, अबंडन्ड म्हणजे ज्या व्यक्तींना कोणीही नाही. आता अबंडन्ड इथं ओसाड असं मिनिंग असतं, परंतु अबंडन्ड म्हणजे ज्यांना फॅमिली वगैरे नाहीये किंवा सोडून दिलेले व्यक्ती, जे असहाय्य असतात व्यक्ती, त्या व्यक्तींना मदत करणे त्याला मसिहा म्हणतो. आणि अबंडन्ड म्हणजे ज्या व्यक्तींना कोणीही नाही, अनाथ त्याला म्हणतो, तर त्याला अबंडन्ड असं होतं मिनिंग घ्यायचं आहे. आणि सिक म्हणजे आजारी, आपण माहिती. तर ज्या व्यक्तींना कुणीही नाही अशा आजारी व्यक्तींना मदत करणारा व्यक्ती असं त्या लेसनचं नेम आहे पहा, मसिहा फॉर द अबंडन्ड सिक बाय सौतिक बिस्वास, हे रायटर आहेत त्याचे. पाहूया लेसन. आर यू इन पेन? This is the question Gurmeet Singh usually asks when he enters a government hospital ward in Patna. इथले आपले जे काय मेन कॅरेक्टर आहे तर ते कोण आहेत पहा, गुरमीत सिंग आहेत. आणि ज्यावेळेस ते बिहारमधील पटना हे काय जे शहर आहे, तर त्या शहरातल्या जे काय गव्हर्नमेंट हॉस्पिटल आहे, सरकारी रुग्णालय आहे, तर त्याच्यामध्ये त्यांनी प्रवेश केला की नेहमी काय करायचे पहा, तिथले जे काय पेशंट्स असतील, असहाय्य पेशंट्स, तर त्या पेशंट्सला क्वेश्चन विचारायचे की आर यू इन पेन? तुला त्रास होतोय का? ओके, असा प्रश्न त्यांचा नेहमी त्या हॉस्पिटलमध्ये प्रवेश केल्यानंतर असायचा पहा. इट इज अ डॅम्प अँड ग्रुबी फॅसिलिटी विथ लाईम ग्रीन वॉल्स अँड स्टँडर्ड टाईल्ड फ्लोअर्स. त्या हॉस्पिटलची इथं कंडिशन थोडी दिलेली आहे. इट इज अ डॅम्प. डॅम्प म्हणजे ओलसर, ग्रुबी म्हणजे डर्टी किंवा गलिच्छ. त्यानंतर लाईम ग्रीन वॉल्स, की ज्या भिंती आहेत त्या भिंतींना
लाईम म्हणजे चुना. तर त्या ग्रीन म्हणजे हिरव्या रंगाचा चुना त्या ह्याला लावलेला आहे, भिंतीला लावलेला आहे. त्याचबरोबर ओलसर झालेली आहे ती भिंत, त्याचबरोबर गलिच्छ डर्टी आहे. अशा फॅसिलिटी असणारी ती काही हॉस्पिटलची इमारतीचं इथं वर्णन केलेलं आहे. त्याचबरोबर स्टेन्ड टाइल्ड फ्लोअर्स, त्याचबरोबर जे काही खालची फरशी असेल तर त्याच्यावरती काय झाले होते पहा, खूप असे डाग पडले होते. स्टेन्ड म्हणजे डाग पडलेले असणे किंवा खराब झालेले असणे. अशा पद्धतीचं फ्लोअर त्या हॉस्पिटलमधील फरशीचं होतं पहा. हाफ अ डझन गुनियाज फॉर सिक पेशंट्स आर स्कॅटर्ड ऑल ओव्हर द इल प्लेस. त्याचबरोबर तिथे जे काही हाफ अ डझन म्हणताय म्हणजे अर्धा डझन म्हणजे 6 जे काही तिथले गुनियाज होते. गुनियाज म्हणजे काय म्हणतो पहा आपण त्याला स्ट्रेचर म्हटलं जातं. म्हणजे ते आपण ढकलतो पहा, ज्याला व्हील वगैरे असतात तर ते स्ट्रेचर, गुनियाज म्हणजे स्ट्रेचर. तर ते 6 स्ट्रेचर जे होते जे काही सिक पेशंटला उचलून नेण्यासाठी किंवा ढकलण्यासाठी किंवा त्यांना या ठिकाणाहून त्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी जे असतात, तर ते काय झाले ते पहा, स्कॅटर्ड म्हणजे पसरलेले, इतरत्र अस्तव्यस्त पडलेले होते, की ज्या ठिकाणी इल्लिट इल्लिट प्लेस म्हणजे थोडासा प्रकाश किंवा अंधुक असा प्रकाश या ठिकाणी जातोय, म्हणजे अंधारामध्ये ते इतरत्र काय झाले होते पहा, पसरलेले होते किंवा त्या ठिकाणी ते पडलेले होते. A fetid smell of urine and stale food fills the air. त्याचबरोबर तिथं जो काही फेटाईड म्हणजे दुर्गंध. तर तिथं युरिनचा काय होत पहा, दुर्गंध येत होता त्या हॉस्पिटलमध्ये. त्याचबरोबर स्टेल फूड फिल्स द एअर. त्याचबरोबर तिथं जे काही हॉस्पिटलच्या साईडला जे शिळे अन्न होतं पहा, स्टेल फूड म्हणजे शिळे अन्न जे होतं, तर त्याचा जो काही वास होता किंवा तिथलं जे काही ते घाण वास होता, तर तो काय करत होता, एअरमध्ये येत होता. म्हणजे हवेमध्ये आपल्याला ते वास येत होता. म्हणजे सगळीकडे दुर्गंध पसरलेला होता किंवा हवा सुद्धा त्या ठिकाणी स्वच्छ नव्हती. अशा पद्धतीचं ॲटमॉस्फिअर हे त्या हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळत होतं. व्हेन नाईट फॉल्स, रॅट्स स्लिंक आउट ऑफ अ डिफंक्ट फायरप्लेस अँड स्करी फॉर फूड. आणि जेव्हा तिथं रात्र व्हायची म्हणजे संध्याकाळ झाल्यानंतर काय व्हायचे पहा, तर फॉल्स म्हणजे होणे आपण त्याला म्हणतोय. तर तिथले जे काही उंदीर होते, रॅट्स स्लिंक आउट म्हणजे गुपचूप बाहेर येणे. स्लिंक आउट ऑफ डिफंक्ट म्हणजे मृत. फायर प्लेस म्हणजे काय पहा, ज्या ठिकाणी मृत व्यक्ती त्या हॉस्पिटलमध्ये जाळलेल्या होत्या. तर त्या ठिकाणी काय करायचे पहा, अन्नाच्या शोधामध्ये ते काय करायचे, गुपचूप तिथले जे काय रॅट्स होते किंवा उंदीर होते, तर ते काय करायचे पहा, इकडून तिकडं फिरायचे. अँड स्करी फॉर फूड, आणि घाई गडबडी, स्करी म्हणजे घाई गडबडीने अन्नाचा शोध इकडून तिकडे घेत असायचे. द फूड डिनर कंप्राइजेस राईस, लेंटिल सूप अँड सम व्हेजिटेबल ग्रुएल इज इन्सिपाइड. त्याचबरोबर तिथलं जे काय हॉस्पिटल होतं, त्या हॉस्पिटलमध्ये काय होतं पहा, जे पेशंट्स होते अशा पद्धतीचे, तर त्यांना तिथं संध्याकाळचं जेवण दिलं जात असायचं किंवा ते जे काही त्यांचं जेवण असायचं सकाळी नाश्ता वगैरे जे काय असेल ते, तर त्याच्यामध्ये कशा कोणत्या गोष्टीचा समावेश होता पहा, द फूड डिनर म्हणजे जे रात्रीचं जेवण होतं पहा, तर त्या जेवणामध्ये कंप्रायजेस म्हणजे समाविष्ट असणे. कंप्रायजेस म्हणजे काय पहा, समाविष्ट असणे. त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी समावेश होता, तर राईस होता. त्यानंतर लेंटिल सूप, राईस म्हणजे भात. लेंटिल सूप म्हणजे काय पहा, तर डाळीची आमटी त्याला म्हणतो आपण. त्यानंतर सम व्हेजिटेबल, त्याचबरोबर काही फळं त्याच्यामध्ये होते. त्यानंतर ग्रुएल इज इन्सिपाइड, आणि ते सर्व जे काही दिलेलं होतं, ग्रुएल म्हणजे काय पहा, पेज त्याला म्हणतो आपण. जे भातावरचं पेज वगैरे असतं, तर ते कसं होतं पहा, इज इन्सिपाइड. इन्सिपाइड म्हणजे बेचव, फिके किंवा बेचव त्याला म्हणतो आपण, इन्सिपाइड असं म्हटलं जातं. तर ते जे काही अन्न सर्व प्रोव्हाईड केलं जात होतं, तर ते अजिबात चांगल्या क्वालिटीचं नव्हतं, असं त्या ठिकाणी आपले सौतिक बिस्वास असं म्हणतायत. अ डॉक्टर अँड अ नर्स कम ऑन देअर राउंड्स अ कपल ऑफ टाइम्स अ डे. आणि जे काही तिथले डॉक्टर्स होते किंवा नर्सेस होत्या, तर ते काय करायचे पहा, दिवसातून एकदा
कधीतरी काय करायचे, ज्यावेळेस वेळ मिळेल त्या वेळेमध्ये काय करायचे, त्या वॉर्डमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये काय करत असायचे, राऊंड मारत असायचे, म्हणजे पेशंटला चेक करण्यासाठी. ओके. ॲट अदर टाइम्स द पेशंट्स अपिअर टू बी लेफ्ट टू देअर फेट. आणि इतर वेळी त्या ठिकाणी कुठलाही नर्सेस किंवा डॉक्टर्स अवेलेबल नव्हते, तर त्यांना काय करायचे पहा, त्यांच्या इतर वेळी त्या पेशंट्सला काय करून द्यायचे पहा, तर त्यांच्या नशिबावरती त्यांना सोडून द्यायचे. म्हणजे त्यांचं फेट म्हणजे दैव किंवा नशीब त्याला म्हणतो, की जर समजा जगले तर त्यांचं नशीब, आणि जर समजा त्यांचा मृत्यू झाला तर त्यांचं नशीब, असं म्हटलं जातं. म्हणजे तिथं त्यांची काळजी घेणारं कुणीही व्यक्ती अवेलेबल नव्हतं. म्हणजे त्यांचे नातेवाईक तर नव्हतेच, त्याचबरोबर नर्सेस आणि डॉक्टर्स सुद्धा त्या ठिकाणी त्यांना अवेलेबल नव्हते. वेळ मिळाला तरच ते काय करायचे, तिथं राउंड घेण्यासाठी येत होते किंवा त्यांना चेक करण्यासाठी येत होते. द प्लेस हॅज अ अपॅलिंग मॉनिकर ऑफ द वॉर्ड फॉर लावारिस ऑर द अबॅन्डन्ड. त्यानंतर ते जे काही प्लेस होतं, तर त्याला अपॅलिंग म्हणजे धक्कादायक असं निकनेम, मॉनिकर म्हणजे निकनेम असं दिलेलं होतं पहा. म्हणजे एक धक्कादायक असं निकनेम त्या वॉर्डला देण्यात आलेलं होतं. मग काय दिलेलं होतं पहा, तर फॉर लावारिस म्हणजे ज्यांना कुणीही नाही असं नाव त्याला देण्यात आलं होतं, किंवा ऑर अबॅन्डन्ड किंवा लावारिस असं त्या वॉर्डचं धक्कादायक असं निकनेम म्हणजे टोपण नाव देण्यात आलेलं होतं. Put simply, it treats patient who have no family or have been rejected by them. मग त्या वॉर्डमध्ये जे लावारिस वॉर्ड होतं, तर त्या वॉर्डमध्ये प्रामुख्याने कोणाला ठेवलं जात असायचं पहा, तर असे पेशंट्स की ज्या पेशंट्सला फॅमिली कोणीही नाही, म्हणजे तो अनाथ आहे, एकटाच आहे, अशा व्यक्तींना त्या लावारिस वॉर्डमध्ये ठेवलं जात होतं, किंवा हॅव बीन रिजेक्टेड बाय देम, किंवा फॅमिलीनं त्यांना सोडून दिलेलं होतं, किंवा फॅमिली त्यांना काय करत नव्हती, त्यांच्या घरी येऊ देत नव्हती. अशा व्यक्तींना त्या लावारिस या वॉर्डमध्ये ठेवलं जात होतं. When they recover, they are usually sent away to rehab homes or return to the streets. किंवा जेव्हा त्यांच्या एखाद्या वेळेस नशिबानं एखादा पेशंट त्या लावारिस वॉर्डमधला काय झाला बा, रिकवर झालाच किंवा बरा झालाच, तर त्याला कुठं पाठवलं जायचं पहा, तर जे काय रेहेब सेंटर होतं, रेहेब सेंटर म्हणजे पुनर्वसन गृह, तर त्या रेहेब होम्समध्ये, पुनर्वसन गृहामध्ये त्यांना सोडलं जात असायचं, किंवा त्यांना रिटर्न टू द स्ट्रीट्स किंवा रस्त्यावरती त्यांना आणखीन बेवारसपणे भटकण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी सोडून देत असायचे पहा. तर अशा पद्धतीचं हे पटना येथील गव्हर्नमेंट हॉस्पिटलची कंडिशन या फर्स्ट पॅराग्राफ मध्ये काय केलेली पहा, सांगितलेली आहे. आवाज येतोय माझा? येस सर. ठीक आहे. त्यानंतर सेकंड पॅराग्राफ आहे पहा, फॉर इट्स इनमेट्स द वॉर्ड कॅन बी देअर होम फॉर months on end for the streets where they usually live. A forage for food and shelter can be a harsher place. पहा, जे काही तिथले फॉर इट्स इनमेट्स म्हणजे कैदी असं म्हणतो आपण त्याला, तर तिथले जे काही पेशंट्स होतात, मिनिंग घेऊ आपण, तर तिथले जे काही पेशंट्स होते, तर त्या पेशंट्सला ते वॉर्ड कसं वाटायचं पहा, स्वतःचं घर आहे असं वाटायचं. द वॉर्ड कॅन बी देअर होम फॉर मंथ्स ऑन एंड, म्हणजे महिनोन्महिने किंवा दिवसानुदिवस त्यांना जे काय वॉर्ड होतं, तर ते राहण्याचं ठिकाण होतं असं त्यांना वाटतंय. फॉर द स्ट्रीट्स म्हणजे रस्त्यावरती भटकणाऱ्यापेक्षा या वॉर्डमध्ये आपल्याला काय केलं जातं, राहिलं तरी चालेल असं त्या व्यक्तींना वाटायचं, किंवा त्या ठिकाणी त्यांचं वर्षानुवर्षे किंवा महिनोन्महिने त्यांना ते स्वतःचं घर वाटायचं. Where they usually live, a forage for food and shelter can be a harsher place. आणि त्याचबरोबर ते
सतत काय करायचे पा, ते जे काय प्लेस होतं कोणचं, म्हणजे काय लावारिस वाढ होतं, तर त्या ठिकाणी त्यांना फॉरेज म्हणजे संघर्ष करावा लागायचा. कशासाठी पा, तर फूड आणि शेल्टर म्हणजे अन्न आणि निवारा. तर या ठिकाणी त्यांना निश्चितपणे संघर्ष करावा लागत होता. आणि त्याचबरोबर ते काय म्हणतात पहा, की ते ठिकाण जे होतं ते राहण्यायोग्य नव्हतं. कॅन बी अ हार्शर प्लेस, म्हणजे निश्चितपणे ते कठोर किंवा चांगल्या पद्धतीचं प्लेस तिथे आपल्याला पाहायला मिळत नव्हतं पहा, किंवा ते व्यवस्थित प्लेस नाही असं ते म्हणतायत पहा. टू नाईट इट अपियर्स नोबडी इज हर्टिंग. त्या ठिकाणी रात्री त्यांना कुणीही इजा करण्यासाठी तिथं येत नव्हता असं म्हणतायत. म्हणजे त्यांना फक्त सेफ्टीच्या दृष्टीनं, म्हणजे कुणी त्यांना मारणार वगैरे नाही, अशा दृष्टीनं ते फक्त प्लेस कसं होतं पहा, चांगलं होतं असं म्हणतायत पहा. ऑन अ बेड लाईज अ यंग वुमन हू हॅज हॅड हर limbs amputated after she was hit by a train. She is also pregnant. The nurses call her Manju. पहा, तिथे एक बेडवरती एक स्त्री झोपलेली होती, किंवा तिथे एक पेशंट होती. लाईज अ यंग वुमन हू हॅज हॅड हर लाईम्स एम्पुटेड, की जिचे हातपाय किंवा पाय काय केले होते पा, कापलेले होते. एम्पुटेड म्हणजे कट होणे किंवा पायाला इजा होणे थोडक्यात असं म्हटलं जातं, किंवा त्यांचं काय केलं होतं बा, ऑपरेशन झालं होतं पायाचं. आफ्टर सी वॉज हिट बाय अ ट्रेन, आणि तिचा ऍक्सिडेंट हा कुठे झाला होता पहा, ट्रेनच्या खाली ऍक्सिडेंट त्या स्त्रीचा झालेला होता. ही इज ऑल्सो प्रेग्नंट, ती काय होती पहा, प्रेग्नंट होती. त्यानंतर द नर्सेस कॉल हर मंजू, आणि तिथले जे काही नर्सेस होत्या तर त्या नर्सेस तिला काय म्हणायचे पहा, मंजू या नावानं हाक मारत असायच्या. क्वेश्चन्स अबाउट हर फॅमिली, होम अँड द फादर ऑफ द बेबी ड्रॉ अ ब्लँक. त्याचबरोबर या ठिकाणी ते जे काही नर्सेस होत्या किंवा इतर व्यक्ती होत्या, तर त्यांच्यामध्ये चर्चा चालायची की हिचं फॅमिली कोण कुठे आहे, किंवा हिचं फॅमिलीचं काय आहे, तिचं घर कुठे आहे, किंवा त्या त्या ठिकाणी जे काही प्रेग्नंट आहे त्यांचे वडील कोण आहेत. तर अशा प्रकारचे क्वेश्चन्स सर्वांचं उत्तर हे त्या ठिकाणी ब्लँक असायचं पहा. सम नाईट्स अगो दे फाउंड Some nights ago, they found her weeping on the cold floor after she was bitten by rats. काही रात्रीपूर्वीच किंवा काही रात्रींच्या अगोदर तिला काय झालं होतं पहा, तिथल्या व्यक्तींना असं पाहिलं होतं की ती खाली फरशीवरती, थंडगार फरशीवरती किंवा फ्लोअरवरती काय करत होती पहा, रडत होती. का रडत होती? कारण शी वॉज बिटन बाय रॅट्स. कारण ती काय म्हणत होती की मला उंदीर या ठिकाणी चावलेला आहे, किंवा उंदराने तिला चावा घेतलेला होता, म्हणून ती काय करते त्या ठिकाणी रडत होती. बट वेन सिंग बट वेन सिंग एंटर्स द वॉर्ड हर फेस लाइट्स अप अँड सी स्माइल्स वॅनली. आणि जेव्हा आपल्या गुरमीत सिंग यांची एंट्री त्या वॉर्डमध्ये होत असायची, त्यावेळेस तिचा चेहरा निश्चितपणे काय होता पहा, आनंदित व्हायचा. लाईट्स अप म्हणजे त्या ठिकाणी प्रफुल्लित होत असायचा. आणि ती काय करायची पहा, गुरमीत सिंग यांच्याकडं आधाशीपणे काय करायची पहा, हसायची. वॅनली म्हणजे आधाशीपणे, वॅनली. तर ती आधाशीपणे किंवा काहीतरी हेल्प किंवा मदत मिळते का या आशेनं काय करायची पहा, ती गुरमीत सिंगकडे पाहून हसत हसत काय करायची पहा, वाट पाहायची. तर अशा पद्धतीनं हा सेकंड पॅराग्राफ आहे की तिथल्या एका पेशंटची अवस्था आपल्याला इथे एक्सप्रेस केलेली आहे किंवा सांगितलेली आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा, इन द बेड opposite her a bed ragged woman with wild hair and wearing a dirty green jacket over a torn cotton gown trembles all the time.
त्यानंतर त्याच्याच जवळ बरोबर अपोजिटला दुसरा बेड होता. त्या बेडवरती पण एक स्त्री त्या ठिकाणी पेशंट ठेवलेलं होतं. तर तिचं ते बेड कसं होतं पहा, बेड रॅग्ड वुमन म्हणजे तिथं खूप त्याच्या अंगावर जे कपडे होते, तर त्या कपड्यांच्या काय झालं पहा, खूप चिंध्या झालेल्या होत्या किंवा फाटलेले कपडे तिच्या अंगावरती होते. वाइल्ड हेअर अँड wearing a dirty green jacket over a torn cotton gown trembles all the time. आणि त्या स्त्रीनं काय परिधान केलं होतं पहा, तर डर्टी ग्रीन जॅकेट तिनं परिधान केलेला होता. म्हणजे घाणेरडा निळ्या सॉरी हिरव्या कलरचं जॅकेट तिनं परिधान केलेलं होतं. त्याचबरोबर त्याच्या आतमध्ये तिने काय घातलं होतं पहा, तर कॉटनचा गाऊन, टॉर्न म्हणजे फाटलेला कॉटनचा गाऊन तिनं परिधान केला होता आणि त्याच्यावरती तिनं हिरव्या रंगाचं जॅकेट परिधान केलेलं होतं आणि ते सतत काय करायची पहा, ट्रेम्बल्स म्हणजे थरथर कापणे. तर ती सतत काय करायची पहा, प्रत्येक वेळेस किंवा ज्या वेळेस आपण तिला पाहील, तर त्यावेळेस ती थरथर कापत असायची. म्हणजे तिचे हात सतत काय असायचे, थरथर कापत असायचे. Tonight, she is holding a loaf of bread and that the hospital gave in the morning. आणि त्यानंतर ती काय करत होती पहा, सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत म्हणजे सकाळी दिलेला जे काही तिला होल्डिंग म्हणजे पकडला होता. अलूफ म्हणजे वडी किंवा तुकडा, ब्रेड म्हणजे पाव किंवा भाकरी. तर जे काही तिला सकाळी ब्रेडचा किंवा पावाचा किंवा भाकरीचा तुकडा तो हॉस्पिटलनं खाण्यासाठी, नाश्त्यासाठी दिलेला होता. तर तो ती काय करते पहा, सकाळपासून तिच्या हातामध्ये ती धरून बसलेली होती पहा. One night other inmates One night other inmates say she fell off the bed and lay on the floor for a while. ऑन द फ्लोर फॉर अ व्हाईल. त्यानंतर एके रात्री तिथले जे काही इतर पेशंट्स होते, इन्मेट्समध्ये इथं कैदी नाही घ्यायचं, तर तिथले जे काही इतर व्यक्ती होत्या, त्यांच्या सोबत असणाऱ्या पेशंट्स तर एके रात्री ते सांगतायत, की ती काय झाली होती पहा, बेडवरून खाली पडलेली होती आणि काय करली होती पहा, तर ती फ्लोअरवरतीच काय झाली होती, झोपलेली होती किंवा त्या ठिकाणी पडलेली होती. अक्रॉस द रूम, त्या अक्रॉसच्या रूमच्या बरोबर समोर साइडला किंवा क्रॉसिंग साइडला म्हणजे बरोबर इन फ्रंटला आपण त्याला म्हणू शकतो किंवा ती रूम क्रॉस करून पुढे जाण्यासाठी अक्रॉस त्याचं मिनिंग असतं पहा. तर तिथं दुसऱ्या पेशंटचं नाव दिलंय पहा, टपन भट्टाचार्य असं त्या व्यक्तीचं नाव आहे. 40 म्हणजे त्याचं वय किती होतं पहा, 40 वर्ष होतं. लाईज इन अ बेड विथ हिज लेग इन ट्रॅक्शन. त्यानंतर त्याचा पाय जो होता, तर तो पायाला त्याच्या काय केलं होतं पहा, की ट्रॅक्शन म्हणजे वजन त्या ठिकाणी लावलेलं होतं पहा. म्हणजे बहुतेक त्याच्या पायाला वगैरे काहीतरी प्लास्टर वगैरे केलेलं असणार आहे किंवा मणक्यामध्ये जर गॅप पडला असेल तर ट्रॅक्शन ओझं त्या ठिकाणी लावलेलं जातं. ताण दिलेला होता त्याच्या त्या पायाला असं म्हटलंय पहा. तर तो बेडवरती पडलेला होता त्याच्या बरोबर अक्रॉसच्या बेडवरती आणि त्याच्या पायाला ट्रॅक्शन लावलं होतं म्हणजे ओझं त्या ठिकाणी लावलेलं होतं. ही सेज ही लँडेड अप हिअर विथ अ ब्रोकन फ्युमर आफ्टर द ऑटो रिक्षा ही वॉज ट्रॅव्हलिंग इन ओव्हरटर्न्ड. ज्यावेळेस तो काय करत होता पहा, प्रवास करत होता. तर त्यावेळेस प्रवास करत असताना त्याची रिक्षानं काय केलं पहा, ऑटो रिक्षानं तिचे जे काय फ्युमर म्हणजे मांडीचं हाड जे होतं, तर ते काय झालं होतं पहा, ब्रोकन झालं होतं किंवा तुटलेलं किंवा फुटलेलं हे त्या मोडलेलं होतं आणि ते मोडलेलं असल्यामुळे बहुतेक त्याच्या पायामध्ये रॉड वगैरे टाकले असतील. त्यामुळं त्याला तिथं काय केलं होतं पहा, ॲडमिट करण्यात आलेलं होतं आणि तो कुठेतरी ट्रॅव्हल करत होता असं म्हणतायत पहा. कॅन यू फाइंड मी अ जॉब ही आस्क्स. आणि तो नेहमी विचारत असायचा, की मला एखादा जॉब म्हणजे एखादी नोकरी मला शोधता का? किंवा नोकरी मला मिळवून देता का? अशा पद्धतीचे क्वेशन्स तो व्यक्ती सतत
विचारत असायचा पा. आय हॅव नोबडी अँड नो वेअर टू गो. आणि माझ्याकडं कुणीही नाही किंवा कुणीही माझं रिलेटिव्ह नाहीये किंवा मी एकटाच आहे आणि कुणाकडे जाण्यासाठी सुद्धा माझ्याकडं कुणीही अवेलेबल नाही पा. इन अनदर रूम अक्रॉस द वॉर्ड टू पेशंट्स पा. त्यानंतर पुढच्या साईडला अनदर रूम मध्ये त्या वॉर्डच्या अक्रॉसला काय होतं पा, 2 पेशंट्स त्या ठिकाणी बेडवरती होते. तर त्यामध्ये त्यांचे नाव दिलेत पा, सुधीर राय आणि फरहान अशा त्या व्यक्तींची नावं आहेत. अपियर टू बी लॉस्ट इन देअर ओन वर्ल्ड. आणि ते नेहमी त्यांच्या स्वतःच्या जगामध्येच हरवलेले असायचे पा. होर्डिंग होर्डिंग ब्रेड अँड फ्रूट फॉर ब्रेकफास्ट अँड वेटिंग फॉर देअर नेक्स्ट मील. आणि ते काय करत होते पहा, तर जे काही त्यांचं सकाळी मिळालेलं त्यांना ब्रेकफास्टचं जेवण होतं किंवा फ्रूट होतं, तर ते काय करत होते पहा, तसंच ठेवून होते, साठवून ठेवलं होतं त्यांनी. आणि कशाची वाट पाहत होते पहा, तर संध्याकाळचं जेवण जे आहे किंवा नेक्स्ट जे काही जेवण असेल, तर त्या जेवणाची वाट पाहत होते. म्हणजे जे पुरवलेलं होतं किंवा सुरुवातीला दिलेलं होतं, तर ते न खाता किंवा न जेवण करता पुढच्या जेवणाची ते काय करत होते, तिथं वाट पाहत होते पहा. फरहान became an amputee a fortnight ago after he was hit by a train near Patna. आणि फरहान यांना काय झालं पहा, तर फोर्थ नाईट म्हणजे 15 वाड्याच्या अगोदर किंवा 15 दिवसाच्या अगोदर त्यांना पटना या ठिकाणी किंवा पटना जे काही रेल्वे स्टेशन आहे, तर त्याच्या आसपास जवळच त्यांना ट्रेननं काय केलं होतं पहा, ऍक्सिडेंट झाला होता किंवा ट्रेननं त्यांना उडवलेलं होतं. आणि त्यांच्या जे काय पाय होतं, एम्प्युटी म्हणजे पाय कट करणे किंवा शस्त्रक्रिया होणे. एम्प्युटी म्हणजे पायावर त्यांच्या शस्त्रक्रिया करण्यात आलेली होती पहा. सुधीर डज नॉट टेल मी व्हॉट इज रॉंग विथ हिम. त्याचबरोबर फरहान सुधीर त्यांना काय झालं होतं पहा, की त्यांच्यासोबत काय घडलेलं होतं किंवा ते कशामुळे इथं हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झालेले होते, तर ते काय करत होते पहा, सांगण्यासाठी तयार नव्हते किंवा ते काहीही सांगत नव्हते. देर आर नो डॉक्टर्स ऑर बेड चार्ट्स टू चेक विथ. आणि त्या ठिकाणी त्यांची जर चौकशी करायचं म्हटलं किंवा त्यांचे जे काही ट्रीटमेंटची समरी असेल, तर ती पाहायची असेल, तर तिथं कोणत्याही प्रकारचा चार्ट त्या त्यांच्या बेडपाशी अवेलेबल नव्हता किंवा त्या ठिकाणी आपण चेक करू शकत नव्हतो. म्हणजे त्या पेशंटला काय झालेलं आहे हे कुणालाही माहीत नसायचं, कारण तिथे डॉक्टर्स किंवा नर्सेस होत्या. तर त्यांना वेळ मिळेल त्या ठिकाणी त्यावेळेस काय करत होते पहा, ते इथं येत होते. ठीक आहे, आवाज येतोय ना? येस सर. Yes, sir. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पाहूया आपण पॅराग्राफ. There is a stream of pale blood and urine flowing on the floor under his bed. त्यानंतर जे काय तिथं सॉरी सुधीर राय त्या ठिकाणी झोपलेले होते त्यांच्या बेडवरती. तर त्यांच्या बेडच्या खालून काय करतो, एक प्रवाह, स्ट्रीम म्हणजे प्रवाह, तर तिथून युरिन आणि पेल ब्लड म्हणजे निस्तेज असं रक्त आणि युरिन याचं मिक्सचर होऊन काय करत होता, एक छोटासा प्रवाह त्यांच्या बेड खालून काय करत होता, फरशीवरती फ्लोईंग म्हणजे वाहने, तो त्या ठिकाणी वाहत होता. बट ॲज सून ॲज सिंग वॅडल्स इन टू द वॉर्ड देर इज अ फ्रीजन ऑफ एक्साइटमेंट अमंग इट्स इनमेट्स. परंतु जेव्हा आपले गुरमीत सिंग त्या वॉर्डमधून वॅडल्स म्हणजे डुलत चालणे, ज्यावेळेस त्या वॉर्डमधून किंवा जे काय तिथलं पेशंटचं ते लावारिस वॉर्ड होतं, तर तिथून ज्यावेळेस ते चालत राहत असायचे किंवा चालायचे, तर तेव्हा निश्चितपणे देर इज अ फ्रीजन म्हणजे
लहर किंवा त्या ठिकाणचं ऍटमॉस्फिअर वातावरण कसं व्हायचं पहा, एकदम एक्साइटमेंट व्हायचं. तिथले जे काही इनमेट्स होते म्हणजे पेशंट्स होते किंवा आपण त्याला लावाईस वॉर्ड मधले जे काही तिथले सर्वजण व्यक्ती होत्या, तर त्यांच्या मनामध्ये काय व्हायचं पहा, एक मदतीची किंवा एक चांगल्या पद्धतीची व्यक्ती असं त्या ठिकाणी त्यांच्या वॉर्डमध्ये ऍटमॉस्फिअर तयार होत होत. ठीक आहे. Their very faces light up. Some even manage to break into a smile. त्याबरोबर त्यांचे जे काय दमछाक झालेले किंवा वरी म्हणजे काय पहा, काळजी असणारी, तर जे काय काळजी करणारे चेहरे होते तर निश्चितपणे लाईट अप म्हणजे आनंदित किंवा प्रफुल्लित व्हायचे. त्याचबरोबर त्याच्यातले काही व्यक्ती तर काय करायचे पहा, लगेच त्यांचं जे काही दुःख विसरून चेहऱ्यावरती स्माईल आणत असायचे. बाय डे सिंग a genial 60-year-old works at the family owned cloth shop in a bustling city market. सिंग बाय अ डे म्हणजे त्या दिवशी किंवा ज्या प्रत्येक दिवशी काय करायचे पहा, सिंग त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये भेट देण्यासाठी डेली येत असायचे. तर त्यांचं दिवसाचं रुटीन इथे सांगितलेलं आहे पहा. अ जेनियल म्हणजे मन मिळावू. जेनियल म्हणजे मन मिळावू 60 वर्षांची व्यक्ती, त्यांचं एज किती पहा, 60 इयर्स ओल्ड म्हटलं म्हणजे 60 वर्ष त्यांचं एज आहे असं म्हणतायत. आणि ते कुठं वर्क करायचे पहा, तर जे बस्टलिंग सिटी मार्केट आहे, बस्टलिंग म्हणजे खूप गर्दीच्या ठिकाणाचं प्लेस, त्याला बस्टलिंग असं म्हटलं जातं, की जिथं जे काय पटना शहर आहे तिथलं मार्केट आहे, त्या मार्केटमध्ये त्यांचं स्वतःचं कपड्याचं शॉप होतं आणि ते त्यांच्या फॅमिली सोबत तिथे काय करायचे पहा, काम करत असायचे. बाय नाईट ही इज अ veritable Masiha to the residents of this whole kingdom of disease and disability. त्या रात्री, प्रत्येक रात्री त्या ठिकाणी त्या जे काही व्यक्ती होत्या तिथल्या ज्या वॉर्ड मधल्या, तर त्या वॉर्ड मधल्या व्यक्तींसाठी निश्चितपणे ते काय असायचे पहा, तर एक मसीहा असायचे. व्हेरिटेबल म्हणजे खरोखरच. तर खरोखरच ते तिथल्या जे काही फोल किंगडम म्हणजे घाणेरडं जे काय राज्य होतं किंवा ते वॉर्ड होतं, तिथल्या राहणाऱ्या जे सर्व व्यक्तींसाठी निश्चितपणे ते एक मसीहा असं मिनिंग आहे त्या ठिकाणी किंवा मसीहा होते असं त्यांना म्हणायचंय. कशासाठी मसीहा होते पहा, तर त्यांचे जे काही डिसीजेस होते म्हणजे आजार होते, तर त्यांना तिथं ते गोळ्या किंवा औषधं किंवा काही इतर मदत त्यांना ते देऊ करत होते. त्याचबरोबर त्यांची डिसॅबिलिटी, त्या व्यक्तींकडे असणारी त्यांची काय होती पहा, अकार्यक्षमता होती, तर त्या अकार्यक्षमतेला निश्चितपणे त्यांचा हातभार किंवा हेल्प मिळत असायची पहा. त्यानंतर दिले पहा, ट्यूकड अवे इन अ कॉर्नर ऑफ अ वास्ट 90-year-old 1760 बेड स्टेट रन पटना मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, वन ऑफ द लार्जेस्ट इन बिहार. हे बिहार मधलं जे काही इतर हॉस्पिटल असतील तर त्यापैकी एक मोठं हॉस्पिटल म्हणून गणलं जात असायचं, की ज्या ठिकाणी ट्यूकड अवे इन अ कॉर्नर ऑफ द वॉस 90-year-old, 90 वर्षाचं हे हॉस्पिटल आहे किंवा 90 वर्षापासून हे हॉस्पिटल चालू होतं किंवा चालू आहे सध्या पण. तर तिथं जे काही त्याचा बोर्ड होता, ट्यूकड अवे म्हणजे लोंबकळत असलेला कागद, तर तिथं ते जे काय बोर्ड होता तर तो निश्चितपणे खूप दिवसापासून तसाच काय करत होता पहा, लोंबकळत होता त्या कॉर्नरला असं म्हणतायत. त्याबरोबर त्या कॉलेजमध्ये किती बेड होते पहा, तर 1760 एवढे बेड त्या पटना मेडिकल कॉलेजमध्ये होते. म्हणजे ते हॉस्पिटल पण होतं ॲज वेल ॲज ते मेडिकल कॉलेज पण होतं. म्हणजे तिथे विद्यार्थ्यांना शिक्षण सुद्धा दिलं जात असायचं किंवा मेडिकल कॉलेज, एमबीबीएसचं कॉलेज सुद्धा ते होतं असं म्हणतायत. बाकी जे बिहार मधलं इतर जे काही मोठे कॉलेज असतील
त्यापैकी एक मोठं हॉस्पिटल किंवा कॉलेज आहे असं त्याची गणना केली जात होती. फॉर मोर दॅन 20 इयर्स नाव, जे आता किती वर्षापासून आहे असं म्हणतायत की, तर 20 वर्षापासून आहे असं म्हणतायत पा तिथं. सिंग हॅज बीन विजिटिंग द अबंडन्ड पेशंट्स वॉर्ड एव्हरी नाईट विथ फूड अँड मेडिसिन्स. जवळजवळ 20 वर्षापासून आपले गुरमीत सिंग हे काय करतात पा, त्या अबंडन्ड पेशंट्स जे आहेत किंवा तिथले व्यक्ती जे आहेत, कोणते लावारिस व्यक्ती त्याला म्हणतो आपण, तर त्यांना जवळजवळ पाठीमागच्या 20 वर्षापासून त्या वॉर्डमध्ये जातात, त्यांना मदत करतायत. सिंग हॅज बीन व्हिजिटिंग द अबंडन्ड पेशंट्स वॉर्ड एव्हरी नाईट विथ फूड अँड मेडिसिन्स. म्हणजे प्रत्येक रात्री संध्याकाळी ते काय करायचे पा, काही मेडिसिन्स आवश्यक असणाऱ्या आणि अन्न घेऊन पाठीमागच्या 20 वर्षापासून ते दररोज न चुकता त्या लावारिस वॉर्डमध्ये किंवा अबंडन्ड वॉर्डमध्ये किंवा पेशंट्सला मदत करण्यासाठी जात असायचे पा. Singh has been visiting the abandoned patients ward every night with food and medicines. He has not been on vacation or stepped out of Patna for the past 13 years because he says he cannot abandon the abandoned. ते काय म्हणतात की पाठीमागच्या 13 वर्षापासून ते पटना शहर सोडून कधीही गेलेले नाहीत. कारण त्यांना काय म्हणायचंय की मी जे काय हे अनाथ आहेत त्यांना आणखीन अनाथ करू इच्छित नाही. त्यामुळे म्हटले ही कॅनॉट अबंडन द अबंडन्ड. म्हणजे जे अनाथ आहेत त्यांना आणखीन मी अनाथ सोडू शकत नाही किंवा त्यांना असहाय्य आहेत त्यांना आणखीन वाऱ्यावरती किंवा असहाय्यपणे त्यांना सोडू शकत नाही. त्यामुळं मी काय करतोय पा इथं, निश्चितपणे त्या व्यक्तींसाठी हे शहर सोडून जात नाही किंवा जरी गेलो तरी संध्याकाळी परत येतो असं ते म्हणतात. The unfailing devotion to his patients is matched by Singh's unchanging routine. आणि जे काय ह्याचं अनफेलिंग डिव्होशन म्हणजे कधीही न चुकणार हे काय ते त्याचं वाहून घेतलेलं कार्य आहे त्या पेशंट्ससाठी, तर ते त्याच्या रुटीन मधला एक पार्ट होता. म्हणजे ते कधीही न चेंज होणारं रुटीन त्याचं होतं. म्हणजे गुरमीत सिंग काही जरी झालं, पाऊस असेल, वारा असेल, काही असेल, तरी सुद्धा डेली त्या वॉर्डमध्ये संध्याकाळी ते त्या पेशंट्सला काय तुम्हाला करण्यासाठी. पोरगी तर पसंत आहे का? कोण आहे हो? कोणाचं माईक चालू आहे? माईक चालू करू नका. तर तिथं ते गुरमीत सिंग यांचं जे काय रुटीन होतं, तर निश्चितपणे अनचेंजिंग रुटीन होतं. म्हणजे ते काहीही झालं तरी त्या वॉर्डमध्ये संध्याकाळी कन्फर्म काय करायचे पा, भेट देण्यासाठी जात असायचे. म्हणजे ते अनफेलिंग डिव्होशन म्हणजे कसं कधीही न फेल होणारं त्यांचं जे काही ते स्वतःला वाहून घेतलेलं कार्य होतं, तर ते त्यांचं डेली वर्क होतं. त्यामुळे ते कधीही त्याच्यापासून दूर जात नव्हते. अराउंड 9 एव्हरी इव्हनिंग ही रिव्हिल्स हिज मॉडेस्ट अपार्टमेंट. All his 5 brothers live on a floor in one of the city's oldest high rises and heads to the hospital. आणि संध्याकाळी बरोबर 9च्या आसपास काय करायचे पा, ते जे काय त्याचं घर होतं की ते त्याच्या 5 भावांबरोबर त्या घरामध्ये राहत होते. तर त्या घरामधून बरोबर संध्याकाळी 9च्या आसपास ते काय करायचे, त्याचे घर सोडायचे आणि त्यांचं जे काही घर होतं तर कुठं होतं म्हणताय पहा, तर एका स्टँडर्ड एरियामध्ये त्यांचं घर होतं. आणि तिथून लगेच काय करायचे, हॉस्पिटलला येण्यासाठी ते काय करायचे पहा, ते 9च्या आसपास त्यांचं घर सोडत असायचे. ही picks up some money to pay for medicines. The 5 brothers put away 10% of their monthly earning in a donation box. त्याचबरोबर
त्याच्या घरामध्ये काय असतं बा, एक डोनेशन बॉक्स ठेवला होता आणि त्याचे जे काही इतर भाऊ होते तर ते भाऊ काय करायचे पा, तर त्यांच्या महिन्यातली जे काही कमाई झालेली असेल तर त्या कमाईमधले 10% अमाऊंट ही गुरमीत सिंग यांच्या पेशंटला मदत करण्यासाठी त्या डोनेशन बॉक्स मध्ये देत असायचे. ओके. He picks up some money to pay for the medicines. आणि ते काय करायचे, त्या डोनेशन बॉक्स मधून काहीतरी अमाऊंट उचलायचे किंवा घ्यायचे कशासाठी, तर मेडिसिन्स विकत घेण्यासाठी, की जे त्याचे जे काही 5 भाऊ होते, द 5 ब्रदर्स पुट अवे 10% of their monthly earnings in a donation box at home to pay for Singh's patients that are not provided by the hospital. म्हणजे जे हॉस्पिटल त्या पेशंटला मेडिसिन्स प्रोव्हाइड करत नाहीत, म्हणजे काही महागडे औषधं असतील किंवा अवेलेबल नसतील त्या हॉस्पिटलमध्ये, तर ते मेडिसिन्स त्यांना प्रोव्हाइड करण्यासाठी काय करायचे पहा, ते डोनेशन बॉक्समधून पैसे घ्यायचे, की जे त्याच्या इतर जे काही भाऊ होते तर ते त्यांचं 10% अर्निंग्स महिन्यातलं त्या डोनेशन बॉक्समध्ये काय करायचे पहा, देत असायचे किंवा टाकत असायचे. Where treatment is free. On the way, he stops at one of the many cheap hole in the wall eateries that dot Patna to pick up rotis, vegetable, salad, eggs, and curd to feed to his patients. त्यानंतर ते काय करायचे पहा, की त्याच्या पैसे घेऊन निघाल्यानंतर मेडिसिन वगैरे घेतल्यानंतर ते काय करायचे, रस्त्यामध्येच एका स्वस्त अशा हॉटेलमध्ये काय करायचे, ते थांबायचे आणि ते थांबल्यानंतर इटेरीज म्हणजे उपहारगृह, ते त्या उपहारगृहापाशी थांबल्यानंतर ते काय करायचे पहा, की त्याच्यातून काही गोष्टी ते विकत घ्यायचे. काय विकत घ्यायचे असते पहा, पिकअप रोटीज म्हणजे भाकरी वगैरे किंवा चपाती वगैरे जे काय असेल ते विकत घ्यायचे, सॅलड घ्यायचे, एग्स घ्यायचे, कर्ड म्हणजे दही घ्यायचे, टू फीड टू हिज पेशंट्स. आणि जे त्याचे जे काही पेशंट्स होते किंवा लावारिस वॉर्डमधले व्यक्ती होत्या किंवा इनमेट्स होते, कैदी त्याला म्हणतो आपण, तर त्यांच्यासाठी काय करायचे पहा, ते देण्यासाठी किंवा त्यांना संध्याकाळी जेवण करण्यासाठी ते अन्न त्या इटेरीज मधून घेत असायचे. ओके. तर अशा पद्धतीचा हा लेसन आहे. आणखीन याचे 2 स्लाइड्स बाकी आहेत, ते स्लाइड आपण पुढच्या लेक्चरला पाहूया. ओके, ठीक आहे, थांबूया इथं आपण. सर, बोला. तुम्ही सांगितलेली स्कॉलरशिपचे डॉक्युमेंट शाळेत येऊन जमा करायचे. हो, अगोदर किती फॉर्म भरायचा. तारखेपर्यंत मुदत आहे सर? 31 पर्यंत